problem set 2, question number 1 and sub question number 8. Choose the alternatives. आपल्याला alternatives जे दिलेले आहेत त्यातला चॉईस करायचे. फर्स्ट मध्ये लास्ट क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 8. What is the given question? AC is 12, AB 6 under root 3, BC is equal to 6 and they have asked you to find out measure of angle A. दिलेली इन्फॉर्मेशन AC 12 आहे, AB 6 under root 3 आहे, BC 6 आहे आणि तुम्हाला A चं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. ABC ट्रायंगल ड्रॉ केलाय, हे बघा A 12 आहे, AB 6 under root 3 and BC 6. But in the question, no any angle is given. एकही अँगल दिलेला नाही. हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही. म्हणून पहिल्यांदा आपल्याला हे चेक करावं लागेल की हा राईट अँगल ट्रायंगल आहे की नाही. म्हणून काय केलं आहे का, बिगर साइड कोणती आहे बघा, एसी आहे की नाही. मग एसी चा स्क्वेअर केला म्हणजे 12 चा स्क्वेअर केला 144. रिमेनिंग साइड बघा, एबी चा स्क्वेअर करायचा, बीसी चा स्क्वेअर करायचा. एबी आहे 6 under root 3 स्क्वेअर, BC 6 चा स्क्वेअर बघा, 6 चा स्क्वेअर 36, रूट 3 चा स्क्वेअर फक्त 3 प्लस 6 चा स्क्वेअर 36. त्या दोघांचा पहिला मल्टिप्लाय केला 108 प्लस 36 ऍडिशन आली 144. AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर is equal to 144. Now you can see this one is the first point, this one is second point. You can see AC स्क्वेअर ची व्हॅल्यू आणि AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर ची व्हॅल्यू सेम आली की नाही. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर फ्रॉम 1 and 2. हे तुम्हाला फक्त लक्षात घ्या, अल्टरनेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचे आहे, पण आन्सर कसं फाइंड केलं हे आपल्याला कळलं पाहिजे. मग therefore triangle ABC is right angled triangle by कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. ऑलरेडी आपण हे शिकलेलो आहोत बघा. ओके, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल असलं ना, लक्षात घ्या, जी बिगर साइड असते ना त्याच्या अपोजिट साइड समोर जो असतो त्याला म्हणतात 90 डिग्री. मग एसी या बिगर साइड आहे का, म्हणजे बी अँगल किती डिग्री असणार, 90 डिग्री असणार. हे पहिल्यांदा आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. AB 90 आला, मग आता तुम्ही फाइंड आउट करा, इकडे चेक करा. मला सांगा हा अँगल तुम्हाला फाइंड करायचा ना. मग एबीच्या अपोजिट साइड बघा, बीसी आहे का आणि एसी किती आहे, 12 आहे का. बघा बघू, ही जी साइड आहे ह्या हायपोटेनसच्या हाफ आहे का, हे 6 आहे, हे 12 आहे. बीसी साइड कुणाच्या हाफ आहे बघा, एसीच्या हाफ आहे, कारण ही 6 आहे, ही 12 आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, बीसी इज हाफ टू एसी. आणि जर असं असेल तर आपण बनायला कन्वर्स ऑफ 30 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री थेरम, अँगल ए इज इक्वल टू किती देणार आहे सांगा, 30 डिग्री. कारण आपल्याला माहिती आहे 30च्या अपोजिट साइड जी असते ना ती हायपोटेनसच्या हाफ असते. मग याच्या हाफ ही आहे की नाही, म्हणजे ज्याचा मिनिंग असा होतो ए अँगल किती असणार आहे, 30 डिग्री. देअरफॉर अँगल ए इज इक्वल टू 30 डिग्री. आपल्याला पहिल्यांदा हा बी अँगल 90 शो करावा लागेल, मग आपल्याला कळतंय का ए 30 डिग्री का आला. कारण इकडे बघा, ए च्या अपोजिट साइड बीसी आहे की नाही, बीसी, आणि हा 90 म्हणजे हायपोटेनस कोणता आहे, एसी. बघा, बीसी ही साइड जी आहे ती एसीच्या हाफ आहे की नाही, मग हाफ आहे, याचाच अर्थ ए अँगल किती डिग्री असणार आहे, 30 डिग्री असणार. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. फर्स्ट क्वेश्चन बघा होता, फाइंड द हाइट ऑफ अ इक्विलॅटरल ट्रायंगल having side 2A. बघा, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. You can see here this one is equilateral triangle. Equilateral triangle means all three sides are congruent. It is called equilateral triangle. हा समभुज त्रिकोण आहे, याच्या तीनही साइड सेम आहेत, कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूप आहे, याला म्हणतात इक्विलॅटरल ट्रायंगल. तुम्हाला याच्या साइड दिलेले आहे, 2A ही साइड आहे आणि तुम्हाला याची हाईट विचारलेली आहे. हा फॉर्म्युला वापरू शकतो. height of equilateral triangle is equal to
√3/2 इंटू साईड. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. हा फॉर्म्युला आहे हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा फॉर्म्युला कसा आला हे तुम्हाला मी सांगतो बघा. मला सांगा इथे अँगल 90 डिग्री आहे का? हा अँगल 60 डिग्री असणार कारण इक्विलॅटरलचा इच अँगल 60 डिग्रीज असतो. मग हा 60 आहे, हा 30 आहे, म्हणजे हा 90 डिग्री 30 डिग्री आहे बघा. 60 हा 90 म्हणून हा 30 डिग्री आहे. मग आपल्याला माहिती आहे का साईड अपोज 60 डिग्री इज √3/2 इंटू हायपोटेनस. बघा 60च्या समोर साईड जर आपल्याला काढायची असेल ना √3/2 ने हायपोटेनसला मल्टिप्लाय करतो. हा हायपोटेनस तयार होतो. त्यापेक्षा बेस्ट वे फॉर्म्युला ही पाठ केला तरीही चालतो. हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/2 इंटू साईड. समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले बाजू. साईड किंवा बाजू त्यांनी दिली होती बघा 2a. 2 आणि 2 कॅन्सल झाला आणि आला बघा √3a. रूट फक्त 3 ला रूट मध्ये आहे बरं का, हे रूटच्या बाहेर आहे. म्हणून हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल समभुज त्रिकोणाची उंची वर्गमुळात 3a √3a. नेक्स्ट क्वेश्चन होता बघा. डू साइड 7, 24, 25 सेंटीमीटर फॉर्म अ राइट एंगल ट्रायंगल. गिव रीजन. 7, 24 and 25 centimeter. These are the sides of a triangle. Do these three sides form a right angle triangle? म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल तयार होईल की नाही. थोडक्यात पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते चेक करायचं आहे. पहिल्यांदा 25 चा स्क्वेअर केला. 25 चा स्क्वेअर 625. 7 चा स्क्वेअर प्लस 24 चा स्क्वेअर केला. 7 चा स्क्वेअर 49. 24 चा स्क्वेअर 576. ऍडिशन केलं तर 625. You can see this one is first point, this one is second point. See 25 चा स्क्वेअर आणि या दोघांच्या स्क्वेअरची ऍडिशन सेम आली का? मग 25 स्क्वेअर इज इक्वल टू 7 स्क्वेअर प्लस 24 स्क्वेअर. Therefore sides 5 same are 24, 25 form a right angle triangle. सपोर्ट दिला बघायला बाय कन्वर्स ऑफ पायथागोरस थेरम. कळलं का? बाजू 7, 24, 25 या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहे. सपोर्ट आला पायथागोरस प्रमेयाचा अभ्यास. थोडक्यात पायथागोरियन ट्रिपलेट आहे की नाही ते विचारले. फक्त क्वेश्चन विचारायची मेथड थोडीशी वेगळी. क्वेश्चन नंबर 3. फाइंड द लेंथ a diagonal of a rectangle having side 11 and 60. एक रेक्टँगल आहे ABCD. हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल मराठीत त्याला म्हणतो आपण आयत. या आयताच्या रेक्टँगलच्या 2 साइड दिलेल्या आहेत. समजा ही 11 आहे, ही 60 आहे. कारण अपोजिट साइड सेम असतात ना. ही 11 तर ही 11 असणार, ही 60 मग ही 60 असणार. आणि तुम्हाला डायगोनल विचारलंय. डायगोनल म्हणजेच कर्ण विचारलेला आहे. म्हणजेच कोण फाइंड आउट करायचं? AC फाइंड करायचं. बघा इथे इन ट्रायंगल ABC B is equal to 90 degree. Why? Because each angle of right angle triangle is 90 degree. काटकोन त्रिकोण साईड आयताचा प्रत्येक कोण काटकोन असतो. B 90 अंश बाय पायथागोरस थेरम. पायथागोरसच्या प्रमेयानुसार बघा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. आपल्याला AC स्क्वेअर फाइंड करायचंय. बघा AB 11 आहे, BC 60 आहे. 11 चा स्क्वेअर 121, 60 चा स्क्वेअर 3600. ऍडिशन केली 3721. AC इज इक्वल टू √ 3721. आता 3721 हा कुणाचा स्क्वेअर आहे? तो आपल्या तर पाठ नाहीये. मग यासाठी स्क्वेअर रूट कसं फाइंड केलं दाखवतो बघा. इकडे बघा 3721 2 नंबरचा ग्रुप तयार करायचा. बघा हा एक 37 चा एक ग्रुप आला, 21 चा एक ग्रुप. फर्स्ट ग्रुप 37 आहे की नाही. 37 पेक्षा स्मॉलर स्क्वेअर
कोणताही चेक करा. 37 पेक्षा स्मॉलर स्क्वेअर पाहिजे. 36 आहे का? मग 36 चा कुणाचा स्क्वेअर आहे? 6 चा स्क्वेअर आहे, म्हणून इथे 6 आहे. इथे पण 6 बघा. 6 6 जा 36. 37 मधून 36 मायनस झाले तर 1 येईल बघा. 1 आला. हे 6 याच्यात ऍड करायचे. 6 आणि 6 12 येईल आणि मग पुढचा ग्रुप पूर्ण खाली घ्यायचा. 21 खाली घेतला. 121 आला का? इथे 1 ने डिवाइड करा. इथे 1 मग इथे 1 21 1 जा 1 आणि मग आन्सर किती येतं? 61 येतं. आपण हे 8th स्टँडर्ड मध्ये फाइंड आउट म्हणजे अशा प्रकारे स्क्वेअर रूट कसं फाइंड करायचं शिकलेलो आहोत. तरी पण तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हा एक दाखवतो. ओके. 4th क्वेश्चन जो आहे याप्रमाणेच आहे. पायथागोरस थेरमवरच आहे. तो पीडीएफ मध्ये मी तुम्हाला देतोय. डायरेक्ट क्वेश्चन नंबर 5 कडे होतो. A side of an isosceles right angle triangle is x. Find its hypotenuse. क्वेश्चन काय सांगितलंय बघा. आयसोसेलस राईट अँगल ट्रायंगल. याचा अर्थ काय? राईट अँगल ट्रायंगल आहे म्हणजे 1 अँगल 90 डिग्री आहे. पण आयसोसेलस ट्रायंगल मीन्स 2 साइड्स आर कॉन्ग्रेट. ज्याच्या 2 साइड्स कॉन्ग्रेट असतात त्याला आयसोसेलस म्हणतात. म्हणजे ह्या ज्या 2 साइड आहेत ना ह्या एक्स आणि ही पण एक्स आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग तुम्हाला हायपोटेन्यूज म्हणजे एसी फाइंड करायचं आहे. मग बघा ए बी आणि बी सी दोन्ही पण एक्स आहे. त्याला मराठीमध्ये समद्विभुज काटकोन त्रिकोण असे म्हणतात. ज्याच्या 2 बाजू एकरूप तो समद्विभुज त्रिकोण. मग त्यांनी सांगितलेलं आहे आयसोसेलस ट्रायंगल आहे म्हणजे 2 साइड्स कॉन्ग्रेंट आहे. एक्स आहे. मग एसी आपल्याला फाइंड आउट करता येईल बघा. इन ट्रायंगल एबीसी अँगल बी 90 डिग्री बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस प्रमेयानुसार AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AB एक्स आहे बघा. एक्स चा स्क्वेअर. BC पण एक्स आहे. एक्स स्क्वेअर केला तर 2x स्क्वेअर येणार आणि याचं स्क्वेअर रूट काढलं तर मला सांगा एक्स स्क्वेअरचं फक्त एक्स आहे ना. 2 हा कुणाचा स्क्वेअर नाहीये म्हणून अंडर रूट 2 येणार आहे. AC इज इक्वल टू अंडर रूट 2. एक्स रूटच्या बाहेर आहे बघा लक्षात घ्या. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट केलं एक्स आलं म्हणून AC एवढा आला. म्हणून हायपोटेनस ज्याला कर्ण असे म्हणतात वर्गमुळात 2x. ओके.